शनिवारी वापरण्यावर कमी करा. कोण वापरताय? एखाद वेळी अर्जंट असेल तरच वापरताय कोणी, खूप तातडीचं आहे. आपण बघा माझ्या वर्षभराच्या याच्यामध्ये तर मी 4-5दा आणि जेव्हा अर्जंट आहे तेव्हाच गेलो. आमचे मंत्री जात नाही फार. मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेवढा त्यांचा इतका बिझी, राज्याचा मुख्यमंत्री फारच बिझी असतात. त्यामुळं त्यांचा तुम्ही सवाल सोडला तर राज्याचा कुठले मंत्री फ्लाईट वापरतात? खूप कमी वापरतात. वरिष्ठ मंत्री आहात, भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देणार का की त्यांनी आपला ताफा ऑलरेडी कमी करावा? मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलाय सर्वांना. ऑलरेडी सर्व मुख्यमंत्र्यांनी स्पेशल फ्लाईट वापरण्याकरता त्यांची मंजुरी घ्यावं लागतं. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय तुम्हाला स्पेशल फ्लाईट वापरता येत नाही. तुम्ही महसूल खात्याच्या बैठका आता इथून पुढे ऑनलाईन किंवा जे महसूल खात्यात ऑफलाईन माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाईनच असतात. मी कधी कलेक्टरला आपल्या ऑफिसला बोलवत नाही. मी कुठल्याही विभागीय आयुक्ताला माझ्या ऑफिसला बोलवत नाही. मॅक्झिमम बैठका ते कलेक्टर सोलापूरला होते, नागपूरला, यांनाही माहिती आहे. मी फार कमी कलेक्टरला बोलवतो. माझ्या त्या ठिकाणी प्रोटोकॉलमध्ये कलेक्टर येऊ नये आमच्या पहिलेच सूचना आहे. त्यामुळं आम्ही फार अधिकाऱ्यांना फार ट्रॅव्हल करायला लावत नाही. आम्ही ऑनलाईनच त्या ठिकाणी या बैठका करतो आणि तसं सोल्युशन काढतो. उद्योग क्षेत्रात अस्वस्थता आहे, यामुळे अशी विरोधक टीका करतायत. विरोधकामध्ये अस्वस्थता आहे. रोज हारतायत, रोड पडतायत आणि पुढे त्यांना काही संधी दिसत नाही. 2047 पण त्यांची विकेट गेली आहे. त्यामुळे त्यांना आता वाटतं की हे विरोध केल्याने काही जमून जाईल. पण देशाची जनता मोदींचं आव्हान स्वीकारता आणि पुढे जात आहे. आपने ये जो भ्रमण किया है इसका कार्य कब तक पूरा होगा? देखिए कुराड़ी महालक्ष्मी जी के मंदिर के पास 206 फीट का हनुमान जी का स्टैचू आप देख रहे हैं, मूर्ति, जिसमें उसका गदा जो है 74 फीट का है, 74 फीट का गदा. और वो गदा का डिजाइन अभी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में जा रहा है कि गदा कभी आज तक गिनीज बुक रिकॉर्ड में नहीं है. मूर्ति आई है लेकिन गदा नहीं आया है. तो गदा 74 फीट का है और ये मूर्ति यहाँ होनी चाहिए, स्थापित होनी चाहिए. जनता की भावना थी, वो स्थापित की गई है. इसका भी 70 प्रोजेक्शन हनुमान चालीसा चलेगा. नीचे में वहां पर जो गुफा है, वो गुफा में हनुमान जी के जीवन के 17 से 18 जो इम्पोर्टेंट पार्ट्स है, उनके जीवन के जो पार्ट्स है वो वहाँ प्रेजेंटेशन हम करेंगे. और एक मध्य भारत का एक अच्छा सांस्कृतिक धार्मिक केंद्र यहाँ होगा. यहाँ पे एक 3 लाख किताबों की लाइब्रेरी होगी. 500 बच्चे यहाँ रह सकेंगे, ऐसा स्किल यूनिवर्सिटी यहाँ बनेगी. साथ साथ में यहाँ पे बिजली कैसी तैयार होती है, वो कैसे ट्रांसमिट होती है और वो डिस्ट्रीब्यूट कैसी होती है, इसका पूरा लाइव प्रेजेंटेशन हम करेंगे. हम जब वहाँ जाएंगे सेवंडी में, आप खुद बिजली बना रहे, खुद ट्रांसमिट कर रहे, खुद, तो विदर्भ के सारे बच्चे वो जब देखेंगे वो पढ़ लेंगे बिजली क्या होती है. ये भी हम एक कर रहे हैं. यहाँ पे हम विश्व के देशों में प्रवास